नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मीरा रोडच्या काशीमीरा परिसरात वातावरणातील हवा दिवसेंदिवस बिघडत चालली आहे। आरएमसी प्लांट धारक नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळे या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषण होत आहे। तसेच आरएमसी प्लांटच्या गाड्या ज्यावेळी या रेडीमिक्स काँक्रीटची वाहतूक करत असतात त्यावेळी या वाहनातून देखील प्रदूषण निर्माण होत असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। 4 दिवसांपूर्वीच काशीमीरा परिसरातून एका आरएमसी प्लांटच्या ट्रान्झिट मिक्सरमधून नीलकमल नाका येथे दहिसरकडे जात असताना ट्रान्झिट मिक्सरमधून रेडीमिक्स काँक्रीट एका नागरिकाच्या अंगावर पडले। या रेडीमिक्स काँक्रीटमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचे पाहायला मिळत आहे। सदर ट्रान्झिट मिक्सरमधून काँक्रीट पडत असताना सदर नागरिक सतर्क असल्यामुळे कमी प्रमाणात सिमेंट काँक्रीट या व्यक्तीच्या अंगावर सांडले गेले। मात्र जर मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रीट पडले असते तर या व्यक्तीचा जीव धोक्यात आला असता व मोठी दुर्घटना घडली असती। वारंवार संबंधित विभागाकडे तक्रार करून देखील अधिकारी मात्र या आरएमसी प्लांट धारकांकडे दुर्लक्ष करत आहे। मी आज नीलकमल नाक्यावरती उभा आहे। माझ्या पाठीमागे बघितलं तर आरएमसी प्लांटची खूप गाडी जातात, पण त्या गाडीमधून जे आरएमसी सिमेंट काँक्रीट आहे ना ते डेली पडतात खाली आणि पूर्ण रस्ता खराब करून टाकले। आणि हा संदर्भात आम्ही तक्रार पण केली, पण जे अधिकारी आणि विभागवाले ते दुर्लक्ष करतात। आणि दररोज छोटे छोटे लहान मुले शाळेत जातात, तर त्यांच्यावरती जे हे आरएमसी काँक्रीट पडलं तर त्याची जबाबदारी कोण? 2 दिवस अगोदर एक व्यक्तीवरती पूर्ण सिमेंट पडलं, थोडक्यामध्ये तो वाचला, नाहीतर त्याच्यानं डोळे गेले असतात। ते चष्मा घातले याच्यामुळे तो वाचला। तर माझे हाच विनंती है कि हा आरएमसी प्लांट वरती कारवाई करायला हवे। अच्छा, मैं यहाँ से काशी गांव में से मैं बाहर जा रहा था मीरा रोड के लिए, तो उस समय गाड़ी लेके जा रहा था, तो उस समय आरएमसी प्लांट मेरे आगे जा रही थी। तो काशी गांव का मेन एक्सप्रेस हाईवे जो है वहाँ से टर्निंग कर रहा था, टर्न मार रहा था मैं, तो वो गाड़ी का मटेरियल सीमेंट आरएमसी काँक्रीट मेरे ऊपर गिर गया, मेरी गाड़ी के ऊपर गिर गया। तो इस वजह से मुझे बहुत सारी तकलीफें हुई। अगर हाँ ऐसा है कि मेरे आंखों में गिरता तो मेरे आँख का इन्फेक्शन हो जाता, कुछ प्रॉब्लम हो जाता, तो इसका जिम्मेदार कौन?